सुप्रभात. 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 सगळ्यांना मी दिसतेय? सुप्रभात मॅम. हो. आणि आवाज येतोय माझा? हो. हो. एक 2 मिनिटं हा. तुमचे सगळे मित्र आणि मैत्रिणी जॉईन होत आहेत, तर आपण 2 मिनिटं थांबूया. आईची मात्रा थोडी इकडे अशी अरे वा. ओके, जॉईन होत आहेत ना? सगळे जॉईन झाले? ओके. कसे आहात सगळे? कसे आहात? मस्त? मज्जा? एकदम? ओके, ठीक आहे. तू दिसतोय का सर्व? यांनी व्हिडिओ ऑन केलाय? आहे ना सगळ्यांचा व्हिडिओ? ओके. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? जेव्हा आपल्या शाळेचा पहिला पिरियड असतो, तसं आपण या शाळेमध्ये पहिल्यांदा काय करतो? प्रार्थना करतो. व्हेरी गुड. तर प्रार्थनेला कसं बसायचं आपण? टेबल किंवा तुम्ही जिथे चेअरवर, खुर्चीवर किंवा जिथे कुठे बसला असाल ना, छान ताठ बसायचं आणि हात जोडायचे. ठीक आहे? हे बसलात, रेडी आहात सगळे? सुरू करायचं? आणि इथे सॅमसंग SM कोण आहे? त्यांनी प्लीज नाव बदलता का? मुलाचं नाव करता का ऍड? हो हो, 1 मिनिट. हा. सगळेजण बसले? ओके, हात जोडा सगळ्यांनी. ताट बसायचं प्रिशा. व्हेरी गुड. प्रार्थना हेच. एक मिनिट, ऐकू येत आहे का अनुराधा मॅडम? हो येत आहे, ऐकू ऐकू येत आहे. ठीक आहे. सगळे बसले मुलं? सगळ्याच जण डोळे मिटा, हात जोडायचे सगळ्यांनी आणि छान ऐकायची प्रार्थना. ठीक आहे? आईज क्लोज. आणि मनातल्या मनात तुम्ही म्हणू शकता किंवा थोड्या छोट्या आवाजामध्ये, लहान आवाजात म्हणू शकता. ठीक आहे? प्रांत भाषा देश सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगोदे, अनपुला सर्वोपना श्रद्धेचे माणसाने माणसाशी माणसाचा वागे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. रे दे मला आजव्याचे जागणे, माणसाने माणसाची माणसाचा वागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले,
पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला म्हणे माणसाने माणसाशी माणसाला वागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे माणसाने माणसाशी माणसाला वागणे हीच आमची प्रार्थना. शाबास. ओके. तर आता मी एक प्रश्न विचारणार आहे सगळ्यांना, मला त्याचं उत्तर द्यायचंय. ठीक आहे. काल काहीतरी एक सण होता आपला. कोणता सण होता? कोण सांगेल? आषाढी एकादशी. अरे वा, आषाढी आषाढी एकादशी. एकादशी होते ना. ओके. मग तुम्ही काय काय केलं मला रेज हँड करा किंवा एकेकाने उत्तर सांगायचं. हा बरं, एक मिनिट. एक राहिला आपला त्याच्या आधी. आपल्याला हजेरी घ्यायची आहे ना. हजेरी घेतल्यानंतर मग मी तुम्हाला विचारते प्रश्न. चालेल? चालेल का? चालेल? ओके, चालेल. मग तुम्ही काय म्हणणार आहे? तुम्ही शाळेमध्ये कसं म्हणता? प्रेझेंट मॅम असं म्हणता ना. पण मग इथे आपण मराठी बोलतोय, मग काय म्हणायचं? मला असं हात दाखवा. हजर किंवा हो मॅम. ठीक आहे? चालेल? ओके. अन्वी नाईक? अन्वी आहे? ईशान्वी? ईशान्वी? जैष्णवी? जैष्णवी? अद्विका? अद्विका? प्रेझेंट आहेस ना. हजर म्हणणार तू? ओके. पंक्ती शिंदे? हजर मॅम. व्हेरी गुड. मस्त एकदम. विप्रा? हा, ओके, मेसेज आला. आद्या? येस मॅम. हजर मॅम ना. हजर आहे ना आद्या? स्वरुष? स्वरुष? Say हो हो हो. हो मॅम. आवाज नाही आला स्वरुषचा. ओके. ऋत्वी? सानिध्य? हो मॅम. कुठे आहे सानिध्य? ओके. हजर आहे ना. शारव? हो मॅम. हो मॅम. अन्वेषा? हो मॅम. तन्वी? हा, तर सानिध्य दिसली. तन्वी? प्रिशा? हो मॅम. आली? अरे वा. श्रियान? श्रियान कुठे आहे? म्यूट मॅम. म्यूट झालाय का? फक्त तुम्ही नाही. एकदा बघा. हा. आवडता मॅम. बोला तुम्ही. शमिका? प्रेझेंट मॅम. अवनी? थांब थांब थांब. अवनी? ओके. स्पृहा? प्रेझेंट. शांभवी? प्रेझेंट मॅम. राजलक्ष्मी? राकेश शेटे कोणाचं नाव आहे? कोणत्या मुलाचं नाव आहे? पेरेंटनी जरा नाव टाकता का? आय थिंक अचल शेटे. अचल? बंद केला का? ओके. आंघोळी. हा. ठीक आहे. इथे हा, राकेश शेटे मुलाचं नाव फक्त ऍड करता का तिथे? अरे तुम्ही दिसत मला. हा. प्रेझेंट आहे. प्रेझेंट. प्रेझेंट आहे. गुड गुड. प्रेझेंट आहे. हजर आहे. छान छान. मस्त मस्त एकदम. ओके. ओके. तर आता आपलं मी प्रश्न विचारण्याच्या आधी ना अजून एक काहीतरी मला सांगायचं आहे. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे बऱ्याच मुलांनी ना छान होमवर्क केला होता. टू हा हो ना, मागच्या आपल्या क्लासमध्ये मनाली मॅडमने शिकवला होता ना. तर छान छान मस्त फोटो पण काढून पाठवलाय आणि छान लिहिलंय त्याच्यामध्ये सगळ्यांनी. तर त्याच्यासाठी एकदा टाळ्या सगळ्यांना मस्त. आणि अजून एका गोष्टीसाठी टाळ्यात बरं का.
अनुराधा मॅडमनी एक सांगितली होती ना ऍक्टिव्हिटी तुम्हाला, बेस्ट आउट ऑफ वेस्ट. ती ज्यांनी ज्यांनी केली खूप छान छान बनवल्यात वस्तू, मस्त आहेत एकदम. त्याच्यासाठी पण जोरदार टाळ्या सगळ्यांना. छान छान केल्यात वस्तू एकदम. तुम्हाला कोणी मदत केली त्याच्यामध्ये का तुम्ही केलं? मी केलं. कोण सांगतं? श्रमिका मदत केली थोडी थोडी आईनी किंवा बाबांनी? थोडी थोडी केली. गृहांनी काय केलं? मॅम काही केलंय? थोडी हा, मदत केली. थोडी मदत केली. मज्जा आली का पण तुम्हाला त्याला करायला? मस्त मज्जा आली. ओके ओके. काकूनी आणि शिकवलं. अरे वा, मस्त. मग तुला आवडलं ते? हा. मग आता परत एकदा एकदा स्वतःच ट्राय करायचं, हो ना? करणार? ओके. तर ज्यांनी छान छान आम्ही बघितलं बरं का, ते फोटो मस्त आहेत एकदम. छान छान केलंय. ओके. तर आता परत एकदा मी जो प्रश्न विचारला होता ना आणि त्याचं उत्तर तुम्ही सांगितलं होतं सगळ्यांनी. काल तर काय होतं, आषाढी एकादशी होती, बरोबर? कोणत्या देवबाप्पा होतं? कोणत्या देवबाप्पासाठी आपण साजरी करतो ते? विठ्ठल. विठ्ठल. अरे वा, तुम्हाला तर मस्त माहितीये विठ्ठल. आणि मग त्याचं आपण काहीतरी म्हणतो बरं विठ्ठलाचं, असं तुम्ही ऐकलं असेल. काय म्हणतो? श्री जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. सगळ्यांनी हात हात अशा टाळा वाजवायचा का आपण? येस, सगळ्यांनी म्हणा. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री श्री हरी विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. हा, तर हा जो विठ्ठल देव बाप्पा आहे ना, त्याचं एक मोठं देऊळ आहे महाराष्ट्रामध्ये. कुठे आहे ते? कोणाला माहिती? कुठे आहे देऊळ? कोण सांगेल बरं? पावनी? कुठे आहे? पंढरपुरीला. पंढरपूर. पंढरपूरला आहे महाराष्ट्रामध्ये ना. पंढरपूरला खूप मोठं देऊळ आहे आणि खूप जुनं पण आहे. ऑलमोस्ट 800 इयर आहे, म्हणजे 700-800 वर्षांपूर्वी. शारव? हा, तर ते खूप जुनं देऊळ आहे आणि छान मूर्ती आहे तिकडे विठ्ठलाची. आणि महाराष्ट्रामधनं खूप सारी मंडळी, खूप सारे लोक, त्यांना आपण म्हणतो वारकरी, ते चालत 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 जातात या देवबाप्पाला भेटायला, माहितीये? आणि किती चालतात माहितीये? खूप चालतात, म्हणजे ऑलमोस्ट 1 मंथ, 1 महिना ते चालत असतात. इट्स डिफिकल्ट, अवघड आहे ना? हो ना? 1 महिना ते चालतात. दिवसातले काही तास, थोडे म्हणजे लाईक दिवसामध्ये लाईक 7-8 तास, 10 तास असं चालत चालत त्या देवबाप्पाला भेटायला जातात, माहितीये? 1 महिना चालत रस्त्यावरनं. आणि त्यांना आपण म्हणतो वारकरी. आणि ते जेव्हा पोचतात, ते आता कालचा दिवस होता की नाही आषाढी एकादशीचा, त्या दिवशी ते सगळे मंडळी पोचले तिकडे आणि मग छान देवाची पूजा करतात. मला माहितीये ही गोष्ट. तर हे आपल्या महाराष्ट्राची एक छान परंपरा आहे, असं कुठल्याच स्टेटमध्ये होत नाही. आणि आता अजून एक गंमत म्हणजे काय माहितीये? गणपती बाप्पा असतात ते आपल्या घरी येतात की नाही? कोणाकोणाकडे असतो गणपतीचा सण? कोणाकडे असतो गणपती बाप्पा? कोणाच्या घरी येतात? तुमच्यापैकी कोणाच्या घरी येतात गणपती बाप्पांना? आपण आणतो, पूजा करतो. कोणाकडे येतात? अवनी, तुमच्याकडे येतात गणपती घरी? गावच्या. गावाला येतात घरी. बरं. आणि कोणाकडे येतात घरी? इकडे येतात किंवा तुमच्या आजी आजोबांच्या घरी माझ्या आजी येतात ना? आजोबांच्या घरी येतात. घरी येतात. आता तुमच्याकडे येतात गणपती का आजी आजोबांच्या घरी? माझ्याकडे आजी आजोबांच्या घरी येतात. बर, अरे वा. हा, तर मग आजी गणपती आजोबांच्या बाप्पा, घरी येतात. शमिका तुमच्याकडे येतात? हो, आमच्याकडे सगळं मॅम त्याच्यामुळे मी आजी आमच्या सगळ्या फॅमिलीकडे येतात. बर, अरे वा. तर काय गंमत आहे माहिती का? आता तुमच्या पण मस्त मस्त. तर माझ्याकडे पण येतात गणपती बाप्पा. आता गणपतीचं येईल ना 2 महिन्यानंतर गणपती येते. हा, तर मला काय सांगायचं होतं, गणपती बाप्पा तर आपल्या घरी येतात, पण हा जो बाप्पा आहे ना विठ्ठल, त्याला तर भेटायला आपण जातो. तर हे जे सगळे वारकरी असतात ना, ते त्याला भेटायला इतका दिवसांचा प्रवास करून ते जातात. त्यांना काय म्हणतात? वारकरी. काय म्हणतात? वारकरी. वारकरी. आणि तो जो विठ्ठल बाप्पा जो आहे, कोणी कोणी बघितला? तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल ना देवळामध्ये किंवा फोटोमध्ये किंवा टीव्ही वरती बघितलंय नक्कीच सगळ्यांनी ना, मूर्ती किंवा असं पण असतं. तर मला आता एकाने दाखवायचं की आमच्या ते घरी मूर्ती आहे. कसे उभे असतात. ईशान्वी दाखवणार?
विठ्ठल बाप्पा आहे तो कसा उभा असतो? कोण दाखवेल? कोणी एकाने मला ईशान्वी दाखवेल किंवा शमिका तू दाखवते का? करेक्ट, कमरेवरती मी हात दाखवते. ठेवून. हा, दाखव बरं. करेक्ट. येस. मॅम मी हा, एक संकलन केलंय. काय ग सांग बरं. पंक्ती सांगते का? मी सांग एक बरं. संकलन केलंय. चालेल, आपण एक 5 मिनिटांनी घेऊया, चालेल? हा मॅम. चालेल. ओके, तर तो जो विठ्ठल बाप्पा असतो कसा उभा असतो? कमरेवरती हात घेऊन उभा असतो आणि तो जिथे उभा असतो ना त्याच्या खाली असते वीट. वीट म्हणजे इंग्लिशमध्ये ब्रिक म्हणतो ना. ब्रिक माहितीये सगळ्यांना ना? माहितीये ना? हा, त्याच्यावरती तो उभा असतो. ठीक आहे, तर एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. कोण कोण तयार आहे? जे तयार आहेत त्यांनी मला असं थम्सअप दाखवायचं. कोण तयार आहे? पंक्ती नाही तयार? ओके. देन कोण? शमिका? तयार सगळे? ओके, चालेल. तर एकदा रेडी आहेत ना सगळेजण गोष्ट ऐकायला? Yes, ma'am. ओके. येस. तर कदाचित काही मुलांना माहिती असेल पण आपण ऐकूया. ठीक आहे? तर एक मुलगा होता, त्याचं नाव होतं पुंडलिक. काय नाव होतं? पुंडलिक. तर तो जेव्हा थोडासा लहान होता तेव्हा तो खूप असा खोडकर होता, तुमच्यासारखा व्हेरी नॉटी. हा, असा होता. नंतर मग जसा तो मोठा झाला ना, असं म्हणजे दादाच्या वयाचा वगैरे असं, तर तो इतका नॉटी नव्हता. नंतर तो छान होता, छान वागायचा, सगळ्यांची गप्पा मारायचा, सगळं छान होतं. आणि मेन काय होतं माहितीये? तो आई बाबांची सेवा करायचा. तर सेवा करायचा म्हणजे काय? आई बाबांना हेल्प करायचा, मदत करायचा, त्यांना जे काही लागेल ते आणून द्यायचा. अशा सगळ्या गोष्टी तो करायचा. आता एके दिवशी काय होतं, तो जो पुंडलिक आहे ना त्याच्या आई बाबांना जरा बरं नसतं, नॉट वेल, बिलकुलच बरं नाही. तर त्यावेळेला आता आई बाबांना जेव्हा बरं नसतं तेव्हा आपण मदत करायला पाहिजे की नाही? आई बाबा आपल्याला सांगतात थोडंसं पाणी आणून दे ग शमिका, थोडंसं मला एखादं काहीतरी छोटंसं खायचं आणून दे ना, बिस्किट, असं काय काय सांगतात की नाही आई बाबा? मग आपण काय करतो तेव्हा? ऐकतो का नाही ऐकत? कधी कधी ऐकतो. ऐकतो. तर तसा तो पुंडलिक जो होता ना, तर तो काय करत होता? आई बाबांची सेवा करत होता. म्हणजे तेव्हा तो आई बाबांचे पाय चेपत होता. बसला होता असा आणि आई बाबांना पाय चेपत होता, त्यांना पाणी देत होता आणि खूप भक्ती करायचा तो आपल्या आई बाबांची. आणि ते बघून हे जे बाप्पा आहेत विठ्ठल, हं, ते त्याला भेटायला आले होते. आता ही खूप जुन्या काळातली गोष्ट आहे की नाही, पण हे देवानी बघितलं होतं हा मुलगा इतकी भक्ती करतोय आपल्या आई बाबांची. तर ते बाप्पा आहे ते त्याला भेटायला आले. आणि हा जेव्हा पुंडलिक आहे ना, तो काय करत होता? आई बाबांचे पाय चेपत होता. तेव्हा त्यांनी बघितलं की हे बाप्पा आलेत. आता बाप्पाला समजा आपण बघितलं बाप्पाला पहिल्यांदा, तर आपण काय करणार? नमस्कार, है ना? करणार की नाही? पण तो जो पुंडलिक होता तो नमस्कार करतो आणि काय म्हणतो? बाप्पा थांब जरा, मी आधी आईबाबांचे पाय चेपतोय. आणि असं म्हणताना तिथे एक वीट असते. वीट म्हणजे मी काय सांगितलं? ब्रिक. तुम्हाला इंग्लिश मधनं माहिती आहे सगळ्यांना. तर ती जी वीट आहे ती अशी फेकून देतो साईडला, ठेवतो आणि म्हणतो की तू इथे उभा राहा. बाप्पाला म्हणतो मी माझ्या आई बाबांचे पाय चिपतो आणि मग तुझ्याशी बोलायला येतो, असं तो पुंडलिक सांगतो. आणि म्हणून तेव्हापासनं हा जो बाप्पा आहे तो कशावरती उभा आहे? कशावरती उभा आहे? विटेवरती उभा आहे. तर तो म्हणून तो बाप्पा विटेवरती उभा आहे. पण म्हणजे काय? तो जो पुंडलिक आहे त्यांनी पहिल्यांदा जे त्याचं काम तो काय करत होता? काय करत होता पुंडलिक? कोण सांगणार? आई बाबांचे पाय चेपत होता, त्यांना पाणी हवंय का किंवा काही हवंय का हे सगळं तो बघत होता. आणि मग देवाला काय म्हटलं? मी बोलणार आहे पण मी आधी आई बाबांची सेवा करतो आणि मग तुझ्याशी बोलतो. आणि तेव्हापासून विठ्ठल म्हणजे जे भगवान विठ्ठल किंवा जे विठ्ठल आहेत ते विटेवरती उभे आहे. ओके. तर म्हणजे काय? आता आई बाबा काय काय सांगत असतात की नाही तुम्हाला सगळ्यांना? इकडे ये, टीव्ही नको जास्त बघू, मोबाईल नको जास्त बघू, अभ्यास कम्प्लीट कर वेळेमध्ये. या सगळ्या गोष्टी आपण ऐकायच्या आहेत का नाही? कोण सांगू? ऐकायच्यात ना? ऐकायच्यात ना? ओके. तर अशी ही भक्त पुंडलिक, म्हणून त्याला म्हणतात भक्त. तो खूप भक्त होता देवाचा, म्हणून त्याचं नाव झालं
भक्त पुंडलिक. काय नाव झालं? पुंडलिक. भक्त पुंडलिक. आणि तेव्हापासून आपले बाप्पा विटेवरती उभे आहेत. आवडली का गोष्ट सगळ्यांना? आवडली का सगळ्यांना? असं कोण करणार आहे थम्सअप? खाली येस, समोर असं. मस्त. चारव चारव मला हा, yes. आवडली नक्की? ओके ओके, मस्त. चला आता नेक्स्ट. आता आपण थोडासा अभ्यास करायचा का? मागच्या आठवड्यामध्ये आपण काय शिकलो होतो, कोण सांगणार? ओ आई शिकलो तू. चारव तू सांगतो मागच्या आठवड्यात काय शिकलेलो आपण? आता मला दोन मुलांनी सांगायचंय की ते कसं म्हणायचंय. आता कोणीतरी दोघांनी मला म्हणून दाखवायचंय. कोण दाखवेल म्हणून? शाराव म्हणून दाखवतो का तू? ते आ ए आई ओ औ अम आहा आई ओ औ अम आ. ओके. आता कोण म्हणून दाखवणार? अजून एक ईशान्वी म्हणणार? ते हा म्हणणार. ओके, सगळ्यांनी ऐकायचं बरं का, आणि तुम्ही सगळ्यांनी मनात म्हणायचंय. चालेल? चालेल का? ओके, चालेल. ईशान्वी सुरू करते. हा, ईशान्वी एक छोटस सांगू त्याच्यामध्ये. आपण ना ए आणि आई म्हणतो. तुम्ही हिंदी किंवा कन्नडा जर कोणी शिकत असाल, बँगलोरमध्ये असाल तर असं ते दोनदा नाहीये. आपल्या इथे आपण काय म्हणायचं? सुरुवात करूया, मी एकदा म्हणून तुम्ही सगळे ऐकणार आणि थोडस म्हणू पण शकता माझ्या बरोबर. चालेल? जस्ट आपण रिव्हिजन करू त्याची. आ ई ऊ ए आई. एक एकदाच आहे आपल्याकडे. ए आई ओ औ अम संपलं का आहे काहीतरी अजून? संपलं नक्की? संपलं का आहे? तिला म्हणायला सांगा. शेवटचा वर्ण. ओके. आहा, करेक्ट. तर ज्यांनी लिहिलं नाहीये ना, तर त्यांनी आज एकदा तुम्ही तुमच्या दुरेघी वहीमध्ये पूर्ण करणार ते टू हा. ज्यांनी ऑलरेडी पाठवलंय मेसेज किंवा ऑलरेडी लिहिलंय, व्हेरी गुड, मस्त. त्यांच्यासाठी थम्सअप माझ्याकडनं 2-2. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट आज आपण शिकणार आहोत अंक. अंक म्हणजे काउंट. आणि पंक्तीला गाणं म्हणायचं. तू गाणं जे म्हटली होतीस ना, ते करूया आणि मग आपण अंकांचं हे करूया. चालेल सगळ्यांना? ओके, गाणं ऐकूया. ओके, रेडी? पंक्ती रेडी आहेस तू? नाही, तू गाणं तयार ठेवलंयस, मग तू म्हणणार? हो मॅम. चालेल चालेल, सुरू करते. मॅम सुरू करू? हो हो, चालेल चालेल, सुरू कर. गाव पंढरपुरी हो गाव पंढरपुरी. सॉरी, परत सुरू करू काय? चुकून हो हो, चुकलं. चालेल चालेल. गाव पंढरपुरी हो गाव पंढरपुरी. चंद्रभागे तीरी हो चंद्रभागे तीरी. सहा सोनेरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. विठू बरोबरी हो विठू बरोबरी. रखुमाई साजिरी हो रखुमाई साजिरी. उभे विठेवरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. आषाढीची वारी हो आषाढीची वारी. दंगवार करी हो दंगवार करी. विठू नामोरी. जय जय राम कृष्ण हरी. 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 धन्यवाद. मस्त, खूपच छान, शाबास.
पंक्तीसाठी 3 वेळ. 1 सकाळी टाळा वाजव. 2 3 मस्त एकदम ना, अजून छान म्हटलं. अजून कोणी आहे काही गाणं किंवा तयार केलंय असं काही? अजून कोणाला बोलायचंय? हा तुला बोलायचंय? हा. तुला काही बोलायचंय? तू हँड रेज केलंय म्हणून. नाही बोलायचं मॅम. नाही रे, राहू दे. तू हात वरती केलंस ना, म्हणून मला वाटलं तुला बोलायचं. ओके ओके फाईन, ठीक आहे चालेल. 2च मिनिटं. हा तुम्हाला स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? काही दिसतंय स्क्रीनवरती? ओके चालेल. बरं तर काय लिहिलंय म्हणण्यापेक्षा काय आहे हे सगळं? काय तरी 10 दिसतंय? पर्यंत. अरे वा, मस्त. कोणी सांगितलं हे? 10 हा, पर्यंत. 10 पर्यंत पण काय? हा, 10 पर्यंत ते पण 10 आहे. अंक आहे. अरे वा, 1 ते 10. अरे मस्त मस्त. आता अंक काही काही मुलांना माहितीये, काही मुलांना माहिती नाही. आता तुम्ही सगळेजण 1 to 10 तर शिकलाय ना सगळेजण? 1 to 10 तर सगळ्यांना येतं. आता मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो अंक. ओके, ठीक आहे. मी दिसते का सगळ्यांना? दिसते का नाही दिसत आहे? दिसतंय? Fine. तर आता हे जे अंक आहेत त्याच्यामध्ये कोणाला माहितीये अंक? फक्त बोलताय, थोडंसं म्यूट करणार का? 1 ते 10 अंक कोणाला येत आहेत? 4 5 कोण म्हटलं हे? मला नाव सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 9 10. 7 8 9 10. हा, 1 ते 10. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, कळालं कळालं. हा, मस्त वाटलं सगळ्यांना? 4 5 6 7 8 9 10. परफेक्ट, मस्त टाळा. हा, बर. आता अजून एकच जण म्हणणार आहे. हा, मग त्याच्यानंतर मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे गंमत. ओके, कोण म्हणताय अंक का? शमिका म्हणते का अवनी म्हणणार आहे? Yes. कोण म्हणताय आता? शमिका म्हणताय का 1 ते 10 म्हणून ओके, तर आता सगळ्यांनी थोड्या हळू आवाजात म्हणायचं, माझ्या मागनं म्हणायचंय, ठीक आहे? आणि मग त्याच्यानंतर छोटे छोटे प्रश्न आहेत तुमच्यासाठी. 1 सगळ्यांनी म्हणा, 1 2 आणि ते करताना सगळ्यांनी करायचंय तुम्हाला. 2 3 4 नंतर आपण काय करतो? हाय फाय. हाय फाय करा सगळ्यांनी. हाय फाय. हाय फाय. ओके, नाव आता नेक्स्ट काय येणार आहे? 5 नंतर 6 म्हणजे 5 आणि 1 सगळ्यांनी करायचं. 6 7 आणि शेवटचं काय म्हणतो? 10. आणि 10 झाल्यानंतर सगळ्यांनी इकडे पहा आणि टाळा वाजवा सगळ्यांनी. आपण 2 मिनिटांनी काय करतो? टाळा वाजवतो, राईट? सगळ्यांनी टाळा वाजवा. तर सगळ्यांना अंक माहिती आहेत आणि तुमच्याकडे आता दुरेघी वही आहे, जवळ आहे सगळ्यांच्या? मी दाखवते. आहे? हो. हा. दुरेघी वही किंवा तुमच्याकडे ती चौकोनी वही असते, तुम्ही ते मॅच असेल अंक तरी ते सुद्धा ते चालेल.
ओके. सगळ्यांकडे पेन्सिल काढायचे सगळ्यांनी आणि 1 2 3 4 5 असं लिहायचंय. रेडी आहे सगळेजण? हो मॅम. मला पेन्सिल पाहिजे. हा. मॅम माझं झालं. हो गया. थोडं अक्षर बसतच ना. हा. सगळ्यांनी पेन्सिल घ्यायचे हातामध्ये आणि 1 2 3 4 5 असं तुम्हाला म्यूट करायचं. सगळ्यांनी म्यूट करायचं. झालं? छोटे छोटे न्यू मॅम झालं. झालंय? ओके. एक 5 मिनिटांनी मी बघणार आहे. 5 मिनिटांनी बघणार आहे. आणि छान छान हँडरायटिंग किंवा छान हँडरायटिंग मध्ये लिहायचंय तुम्हाला सगळ्यांना. आणि ज्यांना 6 7 8 9 आणि 10 येत असतील तर तुम्ही ते पण लिहायचंय. 6 7 8 9 आणि 10. दोन बघा झालेले. मॅम झालं. झालंय? मग मोठं थोडं नाही ना. मी काय सांगू? लागेल आता. मॅम झालं. ओके. ओके. नाव आता मला एकेकाने दाखवायचंय ज्यांचं झालंय त्यांनी. कोण दाखवणार झालं, आहे मॅम. पहिले? ओके. शांभवी? शांभवी झालंय का? मॅम स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन म्हणजे झालं, मॅम. दाखवलं नाहीये? हो गया. नाही. झालं मॅम. झालं? ओके. दाखवा. मला एकेकाने दाखवा. ओके. मी ज्यांची नावं देते ना त्यांनी दाखवायचं मला. अद्विका? मॅम झालं मॅम. मॅम झालं. मॅम झालं. ओके. व्हेरी गुड. मस्त मस्त एकदम. अरे पप्पा हे बघ काय होतंय. मला कॅमेरा खोलतोय. पंक्ती आणि अद्विका तुम्ही दोघींनी दाखवा. नाम बोलली मम्मा. आद्या आई ओके. सगळ्यांचं झालं की खूप छान खूप छान. झालं. अवनी? ओके. लिहिते आज. 20 लिहिते. 11 to 11 ते 20 पर्यंत लिहिते. बरं ठीक आहे चालेल. पण 10 पर्यंत चालेल. अजून आपल्याला एक अजून एक छोटीशी गंमत आहे. झालं? आद्याचं पण झालं दाखवू? एकेकाने दाखवा. गूगल ब्लर केली बाबा. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी लिहिणार. आता लिहितेस? तू 20 पर्यंत लिहा. 11 to 11 ते 20. 11 to 20. आणि मस्त एकदम छान छान. आणि कोणाचं दिसतंय बरं इकडे? नॉर्मल. छान. राकेश सेठे. ओके. सेठे चारवचं पण मस्त आहे. छान लिहिलंय. सानिध्यात छान. अक्षर पण छान आहे. 5 अचल नाही दिसत आहे मला. मी दाखवते का? क्लिअर नाही दिसत आहे. हात खाली घे तुझं. स्मिता चौधरी जे आहेत त्यांनी नाव सांगा मुलाचं किंवा मुलीचं आणि नाव बदलता का तुम्ही? तोच दिसतोय रे म्हणून असं स्मिता चौधरी? दाखवायचं. इथे कॅमेरा आहे ना ह्याच्या समोर असं दाखवायचं. हा. येस. ज्यांना मी किंवा मॅडमने ना त्यांनी हा.
तन्वीचं नीट नाही दिसत आहे, क्लिअर नाही दिसत आहे. तन्वी छान छान ओके. हा पण आपल्याला मराठीतनं लिहायचं आहे ना. ओके ठीक. शमिका बरोबर, छान आहे, मस्त मस्त एकदम. स्मिता चौधरी नाव बदलणार का? ओके चला आता सगळ्यांनी हा. तन्वी तू खाली ठेवशील, मी बघितलं सगळ्यांचं मस्त एकदम. व्हेरी नाईस, पटकन सगळ्यांनी कम्प्लीट केलं. आता स्मिता चौधरी म्हणजे कोण आहेत? मुलीचं नाव प्लीज ऍड करा. ओके आता मी काहीतरी दाखवणार आहे आणि मला सांगायचं आहे त्याच्यामध्ये की हे किती आहेत, पण मी ज्यांचं नाव घेईन त्यांनी सांगायचं बरं का. चालेल? चालणार? ओके. कोणी अजिबातच उत्तर दिलं नाही असं कोण आहे? श्रियांचा आवाज मला ऐकून नाही आलाय. श्रिया दाखव. हा येस. आता माझ्याकडे काहीतरी आहे, मला श्रियान सांगणार आहे बरं का उत्तर. येस श्रियान, मस्त एकदम छान छान, बेस्ट. रेडी? अजून कोणी उत्तर नाही द्यायचं. हा रेडी श्रिया? ओके. आता माझ्याकडे काहीतरी इथे दिसतंय. कधी दाखव. हे काय आहे ग? काय आहे तुला दिसतंय? हे काय आहे? नाही, मराठीतनं काय म्हणतात त्याला? किती आहे? नाही, आता फक्त श्रियान सांगणार, मग मी तुम्हाला विचारणार. हा, किती आहे? फुलं किती आहे? नाही, श्रियान सांगणार आहे. फुलं किती आहेत पण? किती फुलं आहेत? किती किती दिसतात? फुलं आहेत? नाही, कोण बघा सांग? मी परत एकदा दाखवते. अवनी सांगणार आता. किती फुलं आहे अवनी? मी सांगताय? दिसतात का नाही दिसत? नाही, आता मी नीट दाखवणार बघा. आता बघा, नीट बघायचं, सगळ्यांनी नीट बघायचं. मॅम बरोबर असं किती फ्लावर्स? सेंटरला. मराठी 4 कोणीतरी बरोबर उत्तर सांगितलंय. तिथे मला बरोबर. सगळ्यांनी दाखवायचंय, पण मला नाही. आता न बोलता तुम्ही कसं दाखवाल? किती आहेत कसं दाखवणार? असं का छान? बोलायचं नाहीये, पण काहीतरी ऍक्शन करायचे. किती आहेत? हे येस, किती आहे? परफेक्ट. 4 आहेत? नाही, 4 आता आहेत. 4 आहेत. हे एक किती मी आहे? दाखवते तुम्हाला. एक, हे 2, हे किती आहेत? किती? 2च्या नंतर 3 आणि अजून एक 3च्या नंतर 4. किती आहेत? 4 आहे. येस. आता हे उत्तर कोणी बरोबर दिलंय ना, तिला एक फुल. शमिका, तुला एक फुल घेणार का? नेक्स्ट श्रियानला एक फुल. पकडा पकडा पकडा. नेक्स्ट कोणी दिलं उत्तर? कोणी दिलं? शारवला एक फुल आणि पंक्तीला एक फुल. तर हे तर परफेक्ट सांगितलं सगळ्यांनी. आता अजून एक काहीतरी आहे, पण ते सगळे होते तुम्ही सांगणार मला, कारण खूपच सोपं आहे. रेडी आहे? पण ह्याच्यामध्ये बोलायचं नाहीये, तुम्हाला ऍक्शन करायचे. सगळे रेडी? आणि खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे. बोलायचं नाहीये आणि त्यांनाच ते मिळणार. हा, आपण काय आहे ते मला त्याचं काय सांगायचंय? किती आहे? माझ्याकडे काहीतरी आहे, ते किती आहे? रेडी? 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 करू. तुम्हाला बोलायचं नाहीये, पण ऍक्शन करायचे आणि ते त्याला मिळणार आहे. काहीतरी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते काय आहे. करेक्ट. टोमॅटो. टोमॅटो. आणि काय सांगितलं मी? टोमॅटो किंवा टोमॅटो. तर आता सगळ्यांना एक टोमॅटो. सगळ्यांना एक टोमॅटो पकडला, खाल्ला आणि कोणीतरी. येस, आलं सगळ्यांकडे. तर एक टोमॅटो म्हणजे एक आपण शिकलो. नेक्स्ट रेडी? नेक्स्ट रेडी आहे सगळे? तन्वीने सांगितलंय बरोबर. ओके, काहीतरी आहे तुमच्या सगळ्यांकडे असतात ना, तसंच माझ्याकडे गंमत आहे.
तीन आहेत. किती आहेत हे? येस. कोण सांगणार आहे आता? ईशान्वी, काय आहे हे? काय दिसतंय? क्रेयॉन्स. हा, नाही, बरोबर. क्रेयॉन्सचं बरोबर आहे. हा, क्रेयॉन्सचं बरोबर आहे. पण मग तुम्हाला काय सांगायचं? किती आहेत? माझ्याकडे किती crayons आहेत? अवनी सांगते. Correct. खडू आहेत. रंगीत खडू. किती आहेत रंगीत खडू? मला पूर्ण वाक्यामध्ये सांगायचं. पण पूर्ण वाक्य कसं सांगणार तुम्ही? कोण सांगते? प्रिशा सांगते? प्रिशा, अनम्यूट कर प्रिशा आणि सांग. 1, 2, हम्म. 3. आणि तीन. मग तू काय सांगणार? माझ्याकडे काय म्हणशील? पूर्ण वाक्यामध्ये आपण बोलतो की नाही? माझ्याकडे काय आहे? 3 तीन. crayons. हा, 3 खडू आहेत. अन्वेषा, आता तू एकदा सांगणार आहे. 3 खडू माझ्याकडे पूर्ण वाक्यात सांगायचं. आपण पूर्ण वाक्यात बोलतो की नाही? crayons आहेत. माझ्याकडे 3 काय, पण पुढे छान शब्द सांगतात. खडू आहेत. मी crayons आपण म्हणतो, पण वाक्यामध्ये तीन खडू आहेत. ठीक आहे. आता अजून एक छोटा, रेडी ऑल? आता सगळ्यांना आपल्याला फिंगर्स, आपले बोट पाहिजे. त्याचं पटकन आन्सर मला उत्तर द्यायचंय सगळ्यांनी, एकेकाने. चालेल? तयार? अद्विका तयार? आद्या तयार? ओके, तयार? येस. आता हे किती आहेत? दिसतंय माझा हात दिसतोय? आता त्याच्यामध्ये मी ऍड केले, म्हणजे 2 मिळवले त्याच्यामध्ये. चुकलं, एकाचं बरोबर आहे. आता एकानेच सांगायचं. बाकी सगळ्यांनी म्यूट करा. म्यूट करा सगळ्यांनी. आद्या, तू सांगणार आहेस? आणि मग इकडून हे अजून 2 जी बोट आहेत ना, ती आपण मिळवली त्याच्यामध्ये. तर आता किती झाले एकूण? टोटल किती झाले? 5 बोट. बरोबर. किती झालं? 60. बरोबर. येस, गुड वन. आद्या, मस्त. मी कोण पण सांगणार? नेक्स्ट कोण सांगते? उत्तर कोण देणार आहे? हात वर करा. किंवा मला सानिध्य, तू सांगणार? रेडी? तयार? ओके. परत फुलं आहे बरं का? किती आहेत? किती आहेत? 2. आता त्याच्यामध्ये मी एक फुल अजून ऍड केलं, अजून मिळवलं त्याच्यामध्ये. मग किती फुलं झाली तुझ्याकडे? 3 फुलं झाली. बरोबर. परफेक्ट. परफेक्ट. येस. फुलं 1, 2 आणि 3. आता अजून एक एकदम सोपं आहे. कोण सांगतंय? हात वर करा. कोण तयारी की मी चारा उत्तर देणार आहे का शमिका उत्तर देणार आहे का अचल देणार? रेडी? अचल तयार आहे का? अचल आणि स्मिता चौधरी, तुझं नाव काय आहे? स्मिता चौधरी. हा, अचलचं मला कळलं. तुम्ही प्लीज नाव बदलता का पेरेंट्स अचलचे? आणि स्मिता चौधरी. मम्मा हा, ओके. यानवेला उठवून त्रास द्यायली. तन्वी सांगते. तन्वीने रेज हँड केलंय. हे किती आहेत? हे किती आहेत? तू पण कर. किती बोट आहेत? 5. तर या लेफ्ट हँडला, डाव्या हाताला झाली. आणि अजून एक ही काय आहेत? 5 बोट आहेत. 5 आणि 5 किती झाले? 10. येस, परफेक्ट. 5 आणि 5 10. मग आपण जेव्हा 5 आणि 5 10 बोट एकत्र येतात तेव्हा काय करतो? असं करतो, त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? 5 आणि 5 10
त्याच्यावर असं एकत्र होतो. आपण काय म्हणतो त्याला? काय करतोय? काय कसं आहे माझ्या काय करतोय? येस. हात जोडणे. हात जोडणे म्हणजे नमस्कार. आपण करतो की नाही नमस्कार? देवाला नमस्कार करतो, आई बाबांना नमस्कार करतो. तर 5 आणि 5 10 बोटांनी आपण करतो नमस्कार. ओके. येस. ओके. शारव पण काहीतरी दाखवतोय. तू पण दाखवतोय 5 आणि 5 10 मग आपण काय करतो? नमस्कार करतो. राईट? ओके. तर आता मला एकाने असंच एक क्वेश्चन तयार करायचं आणि आपल्या मित्रांना सांगायचं. जसं मी आता केलं की नाही, तसं कोण करेल? तुम्हीच एक क्वेश्चन विचारायचंय. म्हणजे काय आता आपण जसं नंबर शिकलो, अंक शिकलो 1 ते 10 त्याच्याबद्दलचा कोण तयार करणार असाच प्रश्न? शमिका तू सांगतेस? हं? नाही? ओके चला आता एक अजून एक. सोपं आहे आता खूप. ठीक आहे. हे किती आहे? हे किती दिसतंय? चार. हे किती दिसतंय? किती दिसतंय? हा, बरोबर. 1 2 3 आणि 4. 4 नंतर 4 मध्ये या आकाराची तर सगळी बोटं आपण आता त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. 9 1 2 3 4 आणि 5. तर 9 8 9 9 आता 9 कसे करायचं दाखवा मला. 9 तुम्ही बोटांमध्ये दाखवा. 9 कसं करायचं सगळ्यांनी दाखवायचं. तुम्हाला आता बोटांमध्ये दाखवायचंय 9 आकडा म्हणजे काय 9 अंक म्हणजे काय कोण आहे? शारा तुझा एकच हात दिसतोय दुसरा तुम्हाला लिहिता तर छान येतं मला असं दाखवायचंय बोटांमध्ये कसं दाखवा 9 नंबर दाखवायचंय 9 आकडा दाखवायचाय मी त्यांनी दाखवलंय बरोबर येस करेक्ट मस्त पंक्तीने पण आता बघ नंबर दाखवला कशी गंमत दाखवते आता. मस्त बघा. आता एक माणूस हा आता काय? किती दिसत आहे? हा 2 अधिक लावायचे मध्ये आणि 2 टाकले तर किती झाले? तुम्ही आणि कसं आता असं दाखवू शकता आणि असं पण दाखवू हे शकता हम्म. किती आहे? 3 हे आपण एक चॉकलेट झाले किती झाले 4. अवनी किती झाले अवनी? 4 झाले. सानिध्या 4 करेक्ट अन्वेषा दाखव 4 दाखव आता आपल्याकडे किती चॉकलेट? 1 आणि 1 मध्ये आपण टाकले आता 2 तर किती झाले? 3 झाले. आणि आता मी जर घेतलंय किती चॉकलेट आहे? 4 आहे. 4 मध्ये आता टाकले चॉकलेट 4 मध्ये किती टाकले? हे 4 झाले. आणि 4 मध्ये हे किती टाकले आता? किती दिसत आहे? टोटल किती? टोटल किती झाली? 7 दाखव सगळ्यांनी येस अवनी मस्त झाली. सगळ्यांनी दाखवा प्रिशा 7 प्रिशा किती झाली? प्रिशा बोलून बघायचंय. आवाज नाही येत आहे. हा ते परत सांगते. हे किती चॉकलेट आहे आपल्याकडे? किती दिसत आहे? आणि मी किती टाकले आता? किती दिसत आहे? 3 टाकले. सोबत त्यांना घेतलं तर किती झाले? 7. दिसत आहे? अद्विका किती झाले?
सात. आता तुम्ही सांगा बरं. तुम्ही सांगून बघा एखादं. तुम्हाला येतं का? एखादं सांगा तुम्हाला. कोण कोणाला सांगताय? जमेल? आद्या, अद्विका, बोटाने केलं तरी चालेल, कसंही. हा, अवनी सांगते. हा, अवनी सांगते. हा, बोलावं लागेल. सांग ना, तू दाखव, तुझं बोट दाखव आणि मग तुझ्या फ्रेंड्सना, सगळ्या मित्रांना, मैत्रिणींनाच प्रश्न विचारायचे. विचार, प्रश्न विचार. हे हा, किती आहे? कोण सांगणार? बघा, सगळ्यांनी बघा आणि सांगायचंय आम्हाला किती आहेत. बुवा कुठे आहेस बुवा? 2. नाही, नाही. बरोबर दाखवते ती. 2. अवनी थोडं जवळ आणि करते आद्या. का? सांगू. जे काय पाहिजे. हा, मी सांगू. सांग सांग. 9. 9. त्याने कसं दाखवलं होतं? 5 आणि 4. 4. सो 5 आणि नंतर 6, 7, 8 आणि 9. आता एक ओके. वेळ आपण काउंटिंग का मॅम? काउंटिंग घ्यायची एक वेळ 1 ते 10. हो हो, चालेल चालेल चालेल. एकदा लिहा सगळ्यांनी. 1, 1, 2, 3, 4, 5, 4, आणि सगळ्यांनी इकडे पहा. ओके. तर आता आज एक कोण छोटासा गृहपाठ देणार आहे ना, त्यांना गृहपाठ देऊया छोटासा. तो लिहून पाठवेल आणि तुम्हाला एकदा सांगते. मी ऑलरेडी लिहिलंच आहे, पण परत एकदा प्रॅक्टिस म्हणून 1 ते 10 आकडे 2दा लिहायचेत आपल्याला. एकदा नाही, 2 वेळा लिहायचेत. आणि स्क्वेअर जे असतात ना, चौकोनी, तुमची मॅथ्सची जी वही असते तशी करून लिहायची. त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचंय, दुरेघी वहीमध्ये नाही. हा, ओके, चालेल? ते 10 चालेल का ना? हा, हा 1 ते 10 5 वेळा. आता एकदा तुम्ही लिहिलं आहे, परत 4 वेळा लिहून पाहायचं हा. मग प्रॅक्टिस होईल तुमची छान. चालेल? ओके ओके, चालेल चालेल. आता एक छोटंसं गाणं घ्यायचं का? माझ्या मागे म्हणणार एक छोटं अंकांचं गाणं आहे, अंकांचं गाणं. तयार आहेत सगळेजण? रेडी? ओके, तर आपण आपला क्लास एंड होईल त्या गाण्याने. सगळ्यांनी पण नीट ऐकायचं त्याच्या आधी. हा, आणि माझ्याबरोबर थोडंसं ऍक्शन पण करायची आणि म्हणायचं. हा, नाही, हा, आधी माझं कुठली स्क्वेअर वाली चालणार आहे. स्क्वेअर, चौकोन असतात ना छोटे, तुम्ही मॅथ्सला वापरता तशी वाली. पण ती नाही माझ्याकडे. पुढच्या आठवड्यामध्ये दाखवायचंय तुम्हाला, आता नाही. चालेल? ओके. हा, आता रेडी सगळे? चला, 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. सगळी मुलं खूप हुशार. ही मुलं सगळी मुलं खूप हुशार. तुम्ही हुशार आहात की नाही सगळेजण? हो की नाही? हा, 5, 6, 7, 8. 5, मारा पटापट. कशा उड्या मारणार? एक उडी मारून दाखवा सगळ्यांनी. एक उडी मारून दाखवा सगळ्यांनी. सगळेजण एक उडी मारून जम्प एकच उडी. जम्प. एक. हा, परफेक्ट. 5, 6, 7, 8. उड्या मारा पटापट. आता शेवटचा कुठला आकडा आपण शिकलो त्यातला? 9 आणि 10. 9 आणि 10. सगळेजण इकडे पहा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कोणाच्या लक्षात राहिली कविता? एक छोटंसं गाणं कोण म्हणणार? कोणाच्या लक्षात आहे छोटंसं गाणं? पंक्ती म्हणणार का आद्या म्हणणार आहे? आद्या, कोणाच्या लक्षात राहिलं गाणं? 1, 2, 3, 4. काय होतं पुढचं? 1, 2, 3, 4. सगळी मुलं खूप हुशार. काय लिहितेय ग? सगळ्यांनी म्हणा ए, परत अद्विक. एकदा. 1,
2 3 1 2 3 4 एक, दोन, तीन, चार. सगळी मुलं खूप हुशार. सगळे मुलं हुशार. 5 6 7 8 पाच, सहा, सात, आठ. उड्या मारा पटापट. उड्या मारा पटापट. 9 आणि 10 9 आणि 10. सगळेजण इकडे पहा. सगळेजण इकडे पहा. व्हेरी गुड, मस्त. आणि आता सगळ्यांनी 10 टाळ्या वाजवा. 10 टाळ्या कसं वाजवणार? 1 2 5 6 2 4 5 6 7 8 9 आणि 10. वाजवलं का सगळ्यांनी 10 टाळ्या? हा एकदा परत बघा. परत एक, परत बघा. एक, हळूहळू हळू. दोन, पाच, आठ, 9 आणि मस्त. छान 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 छान. खूप छान, खूप छान सगळ्यांचं. चला इथेच संपतात. भेटूया पुढच्या क्लासला संडेला. तर तोपर्यंत सगळ्यांनी गुरुपौर्णिमेची तयारी करायची आहे. कोणाला श्लोक वगैरे म्हणायचे असतील तर तयार करून ठेवायच्या. क्लासमध्ये घेऊयात. हा. पुढच्या बुधवारी गुरुपौर्णिमा आहे, तर त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या पालकांना माहिती आहे. तुम्ही तुमच्या आई बाबांना विचारलं तर ते नक्की सांगतील. ठीक आहे. तर आता आपण क्लास येस कोणतरी बोलते. अन्वेषा काय म्हणतेस? मॅम मी वेस्ट आउट ऑफ बेस्ट केलंय. हो, ते पण आपल्याला बघायचं राहिलं नाही का काय काय जणांचं. चालेल, तुमच्या जवळ असेल तर दाखवलं तरी चालेल. किती छान, खूप सुंदर केलंय. हो, खूप सुरेख केलंय अन्वेषा. खूप छान, मस्त, धन्यवाद मॅम. खूप मस्त. तर त्या वस्तू छान छान ठेवा बरं का, सगळ्यांनी ज्या केल्यात ना बेस्ट आउट ऑफ बेस्ट मधनं. सगळ्यांनी तुमच्या शोकेस मध्ये किंवा तुमच्या टेबलवर, स्टडी टेबल असेल तर तिकडे ठेवायच्या. ठीक आहे. एक वेळ दाखवा तुम्ही काय बनवलं तर. येस, काय काय चालेल. बनवलं तर. कोणी कोणी बनवलं दाखवा ना एक वेळ सर्वांना. हो, इथे पण खूप वा. छान सांगितलं. मस्त केलंय. मला काहीतरी मस्त. दाखवायचंय. दाखव हा. पंक्ती, तू पण दाखव. ती दाखव. नाही दिसत आहे पंक्ती दाखव. आणि अजून काहीतरी केलंय. मला ते दिसत नाही. ते wallpaper बंद कर बेटा. पेपर बंद कर. मला ते कसं करायचं दाखव ना. तर टाळ्या वाजवताना वरती जातात. नाही शमता तू तेच करत बसते. अद्विका दाखव परत एकदा. आणि बाकीचे कधी करणार आहात? बाकीच्यांनी का नाही केलं? कसं करायचं दाखव ना. कशाला अद्विका समोर ठेव. फोटो फ्रेम दिसतात. मी खातो मी ते नंतर दाखवते. खूप छान केलंय. मस्त. सानिध्यासाठी पंक्तीसाठी पंक्ती छान पाहिजे. आणि अजून कोणी बनवलं? अद्विकाने फ्रेम बनवली बघा छान. मम्माला हेल्प पुढे केली. दाखव. हा. आई आई हा आई माझी बहिणी मला मदत मदत केली. चालेल. स्पृहा तुझं काय बेटा क्लिअर नाही दिसत आहे. असं बरोबर पकड स्पृहा. हा आता दिसत. छान छान बघा. व्हिडिओ बंद आहे तुझा. मस्त. तर सगळ्यांना आजचा संपूया. सगळ्यांना तोपर्यंत टाटा. टाटा बाय सगळ्यांना. सगळ्यांना. पुढच्या क्लासमध्ये भेटूया. टाटा, बाय बाय. टाटा.
बाय बाय. बाय मॅम, बाय मॅम, बाय मॅम, बाय मित्रांनो, बाय मित्रांनो.